Good afternoon, students. Welcome to the English class. Do you remember that in the last online lecture we have completed the story of the astrologer, and today we are going to discuss the brainstorming activities on page number 7. Now, I will read the activity first and then we will discuss it. पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पेज नंबर 7वर असणाऱ्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजची चर्चा करणार आहोत. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही पुस्तक, वही आणि पेन जवळ घेऊन बसा. मी एखादं मिनिट थांबते वाटल्यास, पण जेव्हा मी उत्तर सांगते तेव्हा लगेचच तुम्ही ते पुस्तकावर किंवा वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. याचं वेगळं PDF मी पाठवणार नाही, कारण विनाकारण तुमचं नेट खर्च होतं. तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, जेव्हा आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत तेव्हाच, कारण हे सर्व MCQ प्रकारचे प्रश्न आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. एकेका शब्दात उत्तर आहे किंवा ट्रू ऑर फॉल्स गाळलेल्या जागा अशा पद्धतीचे. त्याच्यासाठी विनाकारण PDFचं डाउनलोडिंग करायला नको. लक्षात आलं की नाही? घेतलं असेल तुम्ही पेन, पेन्सिल, पुस्तक, जे काही आवश्यक असेल ते, वही वगैरे. आता आपण पहिली ॲक्टिव्हिटी वाचूया. मी अत्यंत सावकाश सांगते उत्तरं, स्पेलिंगसुद्धा सांगते, म्हणजे या एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज पूर्ण होतील. सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 7. गिव्हन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट वन वर्ड फॉर ईच ऑफ देम. ॲन एक्झाम्पल इज गिव्हन फॉर यू. काय करायचं आहे पहा तुम्हाला, तर दिलेल्या अनेक शब्दांसाठी एक शब्द द्यायचा आहे. द सायंटिफिक स्टडी, पहिला आकडा ए. द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट, इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युले अँड गॅलेक्झीज, इज कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमी. ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? ॲस्ट्रॉनॉमी, ज्याला मराठीत आपण म्हणतो खगोलशास्त्र. आता आपल्याला उत्तरं उरलेल्या 3ची शोधायची आहेत. बी बघा. द स्टडी ऑफ द मूवमेंट ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट दीज मूवमेंट्स कॅन हॅव ॲन इन्फ्लुअन्स ऑन पीपल्स लाईव्स. अशा प्रकारचा अभ्यास की ज्याच्यामध्ये चंद्र, सूर्य, ग्रह, तारे ह्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असं मानलं जातं. आत्ता आपण धडा शिकलो त्यात ॲस्ट्रॉलॉजर शब्द आला आहे बघा टायटलमध्ये. ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ग्रहताऱ्यांच्या अभ्यासावरनं सांगितलं जाणारं भविष्य. ॲस्ट्रॉलॉजी. दुसऱ्या बीचं उत्तर आहे ॲस्ट्रॉलॉजी. ASTROLOGY. आय रिपीट, ASTROLOGY. सी बघा. अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळात काय होईल ते सांगणे म्हणजेच भविष्य सांगणे. त्याला इंग्लिशमधनं शब्द आहे प्रोफेसी. PROPHECY. प्रोफेसी. त्यानंतर डी बघा. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल्स इज कॉल्ड सायकॉलॉजी. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जास्त करून हा माहीत असेल की मानवी आणि प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला काय म्हणतात? सायकॉलॉजी. PSYCHOLOGY. PSYCHOLOGY. Here we have completed the first activity from A1. Now second activity. In the story we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in a group and list the exceptional qualities of the place. मार्केट प्लेसचं वर्णन आपण 2दा-3दा रिवाईज केलेलं आहे. इथं तुम्हाला मार्केट प्लेसची वैशिष्ट्ये विचारली आहेत. साधारणपणे 5 वैशिष्ट्य आपल्याला विचारलेली आहेत. अ सर्जिंग क्राऊड हे पहिलं वैशिष्ट्य त्यांनी दिलेलं आहे. अ सर्जिंग क्राऊड मीन्स इट वॉज ऑलवेज क्राऊडेड विथ पीपल गोईंग अप अँड डाऊन. आता दुसरं वैशिष्ट्य काय होतं मार्केट प्लेसचं? व्हरायटी ऑफ ट्रेड्स. खूप प्रकारचा व्यापार तिथे चालत असे. दिलेल्या गाळलेल्या जागांपैकी एका जागी तुम्ही लिहायचं आहे व्हरायटी ऑफ ट्रेड्स. VARIETY. VARIETY. व्हरायटी ऑफ ट्रेड्स. TRADES. ट्रेड्स.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे क्रिस क्रॉस ऑफ लाईट अँड शेड. क्रिस क्रॉस CRISSCROSS CRISSCROSS क्रिस क्रॉस ऑफ लाईट LIGHT अँड शेड SHADE. सावली आणि प्रकाशाचा खेळ तिथं चालू असायचा. त्यानंतर आणखी काय तिथं होतं तर व्हरायटी ऑफ ट्रेड्समध्येच आपल्याला आणखी एक वैशिष्ट्य दिसून येतं की त्या ठिकाणी कस्टमर्स डलाईड नियर व्हेंडर्स CUSTOMERS कस्टमर्स डलाईड DALLIED डलाईड नियर NEAR नियर व्हेंडॉर्स VENDORS वेगवेगळ्या प्रकारचे गिराईक तिथं रेंगाळत राहायचे. आणखी काय होतं तिथं तर देर वॉज अ बिग टॅमरिंड ट्री. मोठंच्या मोठं चिंचेचं झाड होतं. TAMRIND टॅमरिंड ट्री. अशा प्रकारची 5 वैशिष्ट्ये आपल्याला इथं सांगण्यात आलेली आहेत. थर्ड बघा, द लास्ट लाईन ऑन पेज नंबर 7. द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. आपण बघितलं की जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरकडे कोणी काही माहिती विचारायला, भविष्य विचारायला यायचे तेव्हा पहिली 10 मिनटं तो तोंडच नाही उघडायचा. का नाही उघडायचा तर ही हॅज टू कलेक्ट द डिटेल्स. त्याला लोकांचे डिटेल्स ऐकून मग त्याच्यावरनं भविष्य सांगणं सोपं जावं म्हणून. आता ती कारणं आपल्याला लिहायची आहेत. एक त्यांनी दिलं आहे बघा, सी पेज नंबर 8. पहिलं कारण त्यांनी दिलेलं आहे, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. लोकांना चेहऱ्यावरनं तो त्यांच्या मनातले भावभावना ओळखत असे. आता दुसरं काय की ही यूज टू कीप क्वाएट अँड लेट द पर्सन टॉक फॉर 10 minutes. तो स्वतः गप्प बसायचा आणि समोरच्या व्यक्तीला 10 मिनटं बोलायला लावायचा. यातनं तो काय करायचा, ही यूज टू गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम द पर्सन. तिथं लिहा गाळलेल्या जागी गॅदर GATHER गॅदर इन्फॉर्मेशन INFORMATION इन्फॉर्मेशन फ्रॉम FROM फ्रॉम द पर्सन PERSON. तो काय करायचा, समोरची व्यक्ती बोलायला लागली की त्यातनं माहिती गोळा करायचा. गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम पर्सन. त्यानंतर ही यूज टू अंडरस्टँड द सायकॉलॉजी ऑफ द पर्सन. अंडरस्टँड द सायकॉलॉजी ऑफ द पर्सन. समोरच्या व्यक्तीच्या मनाची अवस्था कशी आहे हे तो ओळखायचा, समजून घ्यायचा. बोलण्यातनं कळतं ना माणूस जेव्हा स्वतःच्या त्रासाबद्दल, समस्यांबद्दल. ज्योतिषाकडे भविष्य विचारायला कोण जातं, त्रासलेले लोकच जातात. तर अशा प्रकारच्या लोकांची मनस्थिती कशी आहे हे तो समजून घ्यायचा. सीमध्ये तुम्ही लिहायचं आहे अंडरस्टँड्स UNDERSTANDS अंडरस्टँड्स सायकॉलॉजी PSYCHOLOGY वर लिहिला आपण शब्द आत्ता PSYCHOLOGY सायकॉलॉजी ऑफ द पीपल. डी काय लिहायचं बघा, तो काय करायचा, जेव्हा समोरची व्यक्ती 10 मिनटं बोलते तेव्हा त्यातलं बोलणं ऐकून त्या व्यक्तीला सहानुभूती दाखवायचा. कधी त्या व्यक्तीची स्तुती करायचा, कधी त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बोलायचा आणि त्या व्यक्तीला आपलंसं करून घ्यायचा. डीमध्ये तुम्ही लिहिताय शोज सिम्पथी. सिम्पथी म्हणजे सहानुभूती. SYMPATHY शोज SHOWS शोज सिम्पथी SYMPATHY सिम्पथी अँड विन्स कॉन्फिडन्स. सहानुभूती दाखवून तो समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा. विन्स कॉन्फिडन्स CONFIDENCE. ठीक आहे. हिअर वी हॅव कम्प्लिटेड A1 फर्स्ट ॲक्टिव्हिटी. नाऊ सी A2 ऑन पेज नंबर 8. First one, the tactics used by the astrologer to earn his wages are.
द टॅक्टीज म्हणून एक आकृती वेब काढलेली दिसते तुम्हाला, की तो ॲस्ट्रॉलॉजर पैसे मिळवण्यासाठी, आपला रोजगार मिळवण्यासाठी काय काय युक्त्या वापरायचा. पहिलं त्यांनी दिलेलं आहे ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स, लोकांच्या त्रासाचं ॲनालिसिस, विश्लेषण तो करायचा. दुसरं आता आपल्याला काय बघायचं, ही यूज टू थिंक ऑफ जनरल डिझायर्स ऑफ पीपल, लोकांची जनरली इच्छा काय असते, पैसा मिळावा, शांती मिळावी, तर त्यासंबंधी तो बोलायचा. लिहा दुसरी गाळलेली जागा. आकृती भरतोय आपण. दुसऱ्या गाळलेल्या जागेत लिहायचं जनरल, GENERAL, जनरल, डिझायर्स, DESIRES, DESIRES, डिझायर म्हणजे इच्छा, ऑफ पीपल. त्यानंतर काय करायचा, बिलीफ्स, BELIEFS, बिलीफ्स ऑफ पीपल, लोकांच्या ज्या अंधश्रद्धा असतात त्याचा देखील वापर तो आपल्या भविष्य सांगण्यामध्ये करायचा. बिलीफ म्हणजे अंधश्रद्धा, विश्वास. आणि शेवटचं फियर्स अँड डाऊट्स ऑफ पीपल, लोकांच्या मनात जी भीती आहे, शंका आहे, त्याचा देखील तो फायदा घेत असे. चौथ्या गाळलेल्या जागी लिहा फियर्स, FEARS, फियर्स, अँड डाऊट्स, DOUBTS, डाऊट्स ऑफ पीपल. फियर्स अँड डाऊट्स ऑफ पीपल. बघा द टॅक्टीजमध्ये पहिल्या ठिकाणी त्यांनी ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स दिले, आपण दुसऱ्या जागी जनरल डिझायर्स ऑफ पीपल लिहिलं, तिसऱ्या जागी बिलीफ्स ऑफ पीपल लिहिलं आणि चौथ्या जागी फियर्स अँड डाऊट्स ऑफ पीपल हे लिहिलेलं आहे. आता A2 मधली दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स ॲपिअरन्स हेल्प्स टू क्रिएट ॲन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स. कम्प्लीट द फॉलोइंग. ॲस्ट्रॉलॉजरचा जो ॲपिअरन्स होता, त्याचं जे दिसणं होतं, त्यामुळं काय होत असे, इम्प्रेशन ऑन क्लायंट्स, त्याच्या ग्राहकांवर त्याचा प्रभाव पडत असे. कोणत्या गोष्टी होत्या अशा. पहिली त्यांनी दिले द टर्बन ऑन हिज हेड. आपण बघितलं की ही यूज टू वेअर अ सॅफ्रन टर्बन, एक केशरी भगव्या रंगाचा फेटा तो आपल्या डोक्याला बांधत असे. त्यानंतर बघा स्क्रीनवर तुम्हाला मगाची आकृती आणि आता जो घेते मी प्रश्न तो देखील दिसत आहे. सेक्रेड ॲश स्मियर्ड ऑन हिज फोरहेड, त्याच्या कपाळावर तो काय करत असे, गंध लावत असे. आणि चौथं लिहायचं पॉवरफुल आईज, त्याचे डोळे कसे होते, अतिशय पॉवरफुल, त्याच्या डोळ्यात एक प्रकारची ताकद होती. बघा 3 आपल्याला लिहायचे आहेत. आपण पहिलं लिहिलं सेक्रेड ॲश ऑन हिज फोरहेड. सेक्रेड, SACRED, सेक्रेड, ॲश, ASH, ॲश, स्मियर्ड, SMEARD, स्मियर्ड, ऑन हिज फोरहेड, FOREHEAD. त्यानंतर दुसरं काय होतं, व्हर्मिलियन ऑन हिज फोरहेड, कपाळावर कुंकू देखील लावत असे तो चमकदार. व्हर्मिलियन, VERMILION, व्हर्मिलियन ऑन फोरहेड. आणि डी लिहायचं आहे पॉवरफुल आईज, POWER, पॉवरफुल, FUL, आईज, EYES. अशा प्रकारे आपण A2 मधली दुसरी ॲक्टिव्हिटी देखील पूर्ण केलेली आहे. आता A2 मधली तिसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायची आहे. पहा तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्यातला एक निवडायचा आहे. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वूड. पहिला पर्याय आहे रिटर्न द मनी, फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम, नॉट फाइंड द किलर. तर फेस डेंजर, जर गुरुनायक आपल्या खेड्याकडे परत गेला नाही तर त्याला काय करावं लागेल, मोठ्या धोक्याला तोंड द्यावं लागेल. या ठिकाणी दुसरा पर्याय बरोबर आहे, फेस डेंजर. त्यानंतर बी बघा. अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर्स सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरीली ड्यू टू लक, द बार्गेन ही ड्राईव्स, हिज ॲपिअरन्स, हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. कशामुळे त्याला यश मिळतं आहे त्याच्या व्यवसायामध्ये ॲस्ट्रॉलॉजरला, बिकॉज ऑफ द अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. चौथा पर्याय बरोबर आहे. ए साठी दुसरा, बी साठी चौथा. सी बघा. द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कॉमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल बाय
promising them success and good fortune, proving as time passes to have been true, flattering them and supporting their own views, helping them to learn to solve their own problems. तो लोकांना यश मिळवून देत होता? नाही. तो त्याच्या गोष्टी भविष्य खरं ठरत होतं म्हणून? नाही. तर तिसरा पर्याय फ्लॅटरिंग देम अँड सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. तो काय करायचा? लोकांची स्तुती करायचा आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनालाच पाठिंबा द्यायचा, म्हणून तो लोक त्याच्यावर खुश असायचे. तर मग या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. सी पेज नंबर 9. डी पेज नंबर 9वर बघा आता. गुरु नायक कन्सल्ट्स द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू अंडरस्टँड द पास्ट, फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर इज, मेक सम मनी थ्रू अ बेट, गेट द ॲन्सर टू स्पेसिफिक क्वेश्चन. गुरु नायक ॲस्ट्रॉलॉजरकडे कशासाठी आला होता? तर त्याला काही भूतकाळ समजून घ्यायचा होता? नाही, भूतकाळ तर त्याला माहीतच होता. त्याला हू इज ॲस्ट्रॉलॉजर हे शोधून काढायचं होतं का? कोण आहे हा भविष्य सांगणारा मनुष्य बघू म्हणून तो आला होता का? नाही. मेक सम मनी, त्याच्याशी थ्रू अ बेट, पैज लावून पैसे मिळवायचे होते का त्याला? नाही. तर तो कशासाठी आला होता? गेट द ॲन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आला होता. म्हणून डीसाठी चौथा पर्याय बरोबर आहे. ई बघा. गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. कशासाठी गुरुनायक शोधत होत्या त्या माणसाला? टू टेक रिव्हेंज, टू गेट ॲन ॲपॉलॉजी, टू डिमांड एक्सप्लेनेशन, टू प्रूव्ह दॅट मॅन वॉज अनसक्सेसफुल. गुरुनायकला काय करायचं होतं? क्षमा मिळवायची होती का त्या माणसाकडनं? नाही. स्पष्टीकरण विचारायचं होतं का? नाही. मग तो माणूस अयशस्वी झाला हे सिद्ध करायचं होतं का? नाही. तर पहिला पर्याय टू टेक रिव्हेंज. गुरुनायक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज. आपल्याला ज्या माणसाने मारून फेकून दिलं त्याचा सूड गुरुनायकला उगवायचा होता, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. एफ बघा. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरुनायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. ॲस्ट्रॉलॉजरचा रिमार्क ह्या गुरुनायकला काय वाटायला लावतो? रिलीव्ड नाही, इम्प्रेस्ड नाही, डिसअपॉइंटेड नाही, तर सस्पिशियस. संशय येतो गुरुनायकला की ह्याला कशी काय आपली सगळी स्टोरी कळली म्हणून. त्यामुळं दुसरा पर्याय बरोबर आहे. रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. त्या बायकोला घरी गेल्यावर गुरुनायकची स्टोरी जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरनी सांगितली तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्याच्या बायकोला त्याचा कोणताही भूतकाळ अशा प्रकारचा माहीत नाही. हॅज बीन वरीड अबाउट सेफ्टी, हॅज नोन सिन्स ही वॉज यंग, इज कन्सर्न्ड अबाउट हर फ्युचर विथ हिम. हे दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर नाहीत, तर पहिला पर्याय बरोबर आहे. A2 मधल्या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीतले इथं आपण 6-7 पर्याय निवडाचे प्रश्न सोडवले. मी पुन्हा एकदा फक्त कोणता पर्याय बरोबर आहे ते सांगते. सेंटेन्स ए दुसरा पर्याय बरोबर आहे, फेस डेंजर. सेंटेन्स बी चौथा पर्याय बरोबर आहे, ही इज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. सेंटेन्स सी तिसरा पर्याय बरोबर आहे, फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. डी चौथा पर्याय बरोबर आहे, गेट द ॲन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. ई पहिला पर्याय बरोबर आहे, टू टेक रिव्हेंज. एफ दुसरा पर्याय बरोबर आहे, सस्पिशियस. आणि जी पहिला पर्याय बरोबर आहे, वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. तुम्ही खुणा करून घेतल्या असतील. वहीमध्ये जर तुम्ही वहीत जर उत्तर लिहिणार असाल तर फक्त जो निवडला आहे तो पर्याय वर दिलेल्या वाक्याच्या पुढे लिहायचा आहे. चौथी ॲक्टिव्हिटी बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू ऑर फॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे? ट्रू ऑर फॉल्सची वाक्य या ठिकाणी 5 दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत. त्याच्या पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण घेणार नाही कारण ती डिस्क्रिप्टिव्ह आहे. आपण फक्त MCQ घेणार. पहिलं वाक्य बघा. द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टॅब्ड, थ्रोन इन टू अ वेल अँड लेफ्ट फॉर डेड. ॲस्ट्रॉलॉजरनी गुरुनायकला करेक्ट माहिती सांगितली की त्याला कुणीतरी मारलं होतं आणि विहिरीत फेकून दिलं होतं. ट्रू. When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of the guilt. ॲस्ट्रॉलॉजरला जेव्हा कळलं की त्यांनी ज्याला मारला असं तो समजत होता तो जिवंत आहे, तेव्हा त्याला सुटका झाल्यासारखं वाटलं. खरं आहे, ट्रू. तिसरं बघा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आउट द डील अँड टॉक्ड अबाउट द क्लायंट्स पास्ट.
ॲस्ट्रॉलॉजर नेहमी क्लायंट्सच्या पास्टबद्दल बोलत असे असं काही नाही आहे, फॉल्स. उलट तो त्याच्याकडनंच माहिती काढून घेत असे. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरुनायक्स रिव्हेंज. ॲस्ट्रॉलॉजरनी हुशारीने गुरुनायकला जो सूड उगवायचा होता त्यातनं स्वतःची सुटका करून घेतली. ट्रू. And the last sentence, the moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistakes. आपल्या जर काही चुका झाल्या असतील तर आपण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ट्रू आहे का फॉल्स आहे? दिस इज अ ट्रू सेंटेन्स. आय रिपीट, पुन्हा एकदा सांगते पहा. ए ट्रू, बी ट्रू, सी फॉल्स, डी ट्रू आणि ई देखील ट्रू. 4 वाक्य ट्रू आहेत, फक्त सी हे वाक्य फॉल्स आहे. सो स्टुडंट्स, we have completed all the MCQ activities under brainstorming of astrologers day. Next time I will make a video about the activity passages on the same lesson. Till then, thank you and bye bye.